नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी चैतन्य मसाई आयडियल ॲग्री रिसर्च या कंपनीच्या वतीने आपलं स्वागत करतो। तर गेल्या व्हिडिओमध्ये आपण कांद्यावरील पहिल्या फवारणीबद्दल माहिती घेतली होती। तर या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या फवारणीबद्दल माहिती घेणार आहे। या फवारणीमध्ये आपल्याला कुठलं औषधी घ्यायचं आहे, कुठल्या पिका आपल्या रोगांवरती आपल्याला बुरशीनाशक वापरायचे आहेत, कुठलं कीटकनाशक वापरायचे आहेत या संबंधात आपण माहिती घेणार आहे। तर कांद्यावरील मुख्य रोग म्हणजे करपा। जसं तुम्ही या पिकावरती पाहू शकता की पूर्ण पानांवरती करपा आलेला आहे, ज्यामुळे पूर्ण पान जे सुकून गेलेलं दिसत आहे। त्याचसोबत यावरती आपल्याला थ्रिप्सचा सुद्धा मेजर अटॅक दिसून येतो। तर अशा अवस्थेमध्ये आपल्याला एक स्पर्शजन्य बुरशीनाशक जे की आपल्या कंपनीचं वॉशप्रो या नावाने उपलब्ध आहे। तर आपल्याला फवारणी घेत असताना एक वॉशप्रो ही बुरशीनाशक घ्यायचं आहे। त्यासोबत आपल्याला जे थ्रिप्सचा अटॅक दिसत आहे त्या थ्रिप्सच्या अटॅकसाठी आपल्याला ॲक्टिव्ह लॅम्प, ज्यामध्ये लॅम्बडा सायओथ्रिन हे घटक आहे, हे आपल्याला एक कीटकनाशक घ्यायचं आहे। व त्याचसोबत आपल्याला एक टॉनिकमध्ये आपल्या कंपनीचा आयझाईम नावाने एक टॉनिक उपलब्ध येतं, ज्यामध्ये ॲझोस्पालम नोडुलस हा एक कंटेंट राहतो, जो की आपला समुद्री शेवाळ म्हणून आपण मार्केटमध्ये ओळख येते। तर ही फवारणी घेत असताना आपल्याला 200 लिटर पाण्यासाठी 200 लिटर पाण्यासाठी फवारणी घेत असताना आपल्याला वॉशप्रो 500 ग्राम, त्याचसोबत ॲक्टिव्ह लॅम्प 200 मिली व त्याचसोबत जे आपला हे आहे सीवीड आहे ॲझोस्पालम नोडुलस, ते आपल्याला 200 लिटर पाण्यासाठी 500 मिली या प्रमाणामध्ये आपल्याला फवारणी घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या पिकावरती आलेला करपा, त्यानंतर थ्रिप्सचा अटॅक पूर्णपणे नाहीसा होऊन पीक चकाकी येईल व उत्पन्नात वाढ होईल। अधिक माहितीसाठी खाली येत असलेल्या टोल फ्री नंबरवर कॉल करा। धन्यवाद।